नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. नाशिक शहरातील महाकवी कालिदास कला मंदिर येथील जवळच असलेल्या चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं नव्यानं तयार केलेल्या शिल्पाचं अनावरण त्याचबरोबर सुशोभीकरण करण्यात आलं. लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात माननीय राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन आणि कुंभमेळा मंत्री गिरीजी महाजन, त्याचबरोबर राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ, आमदार सौ प्राध्यापक देवयानीताई सुहास फरांदे, आमदार हिरामन खोसकर, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आडके आहेर, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र बाळासाहेब सानप, उत्सव समितीचे अध्यक्ष विनायक भाऊ पांडे, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शहरचे अध्यक्ष रंजन भाऊ ठाकरे, भाजप गटनेते श्याम बडोदे, नगरसेवक शाहू महाराज खैरे, नगरसेविका आदिती पांडे, मयुरी पवार, सुरेश अण्णा पाटील, सुधाकर बडगुजर, चंद्रकांत खोडे, संध्याताई कुलकर्णी, रुपालीताई निकुळे, पूनम नवले, रमेश डी धोंगडे, मंगला नन्नवरे, समाधान देवरे, गौरव गोवर्धने, समाधान लामखेडे, सर्व नगरसेवक व विविध क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, त्याचबरोबर साहित्यरत्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान, सामाजिक न्यायाची भूमिका आणि शैक्षणिक क्षेत्रामधून समता निश्चित समाज उभारण्याच्या विचारात होत्या. त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक विश्वास कांबळे, नंदा पुणेकर, सुभाष श्रेजवळ, बाळासाहेब आठवले, संजय गालफाडे, अनिलभाई गांगुर्डे, सर्व गटातील पदाधिकारी, त्याचबरोबर समाजातील सर्व प्रतिनिधी मोठ्या संख्येनं या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित होते. मोठ्या ढोल ताशांच्या आवाजात त्याचबरोबर संगीतमय वातावरणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूकही काढण्यात आली. या मिरवणुकीचा शुभारंभ माजी महापौर विनायक पांडे तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढून संपूर्ण शहरात प्रमुख मार्गांवरून मिरवणूक समारंभ काढण्यात आली. नागरिकांनी या मिरवणुकीचं स्वागत केलं. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर अनेक जागांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलंय. अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर, सामाजिक समतेचा संदेश आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या या मिरवणुकीत हजारो अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. डीजेच्या तालावर युवक जल्लोष, आकर्षण, चित्ररथ, ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेलेला. अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषानं, ढोल ताशांच्या गजरानं परिसर मोठ्या प्रमाणात दुमदुमला. या प्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमे साहित्य केवळ साहित्य निर्मिती नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ असल्याची या ठिकाणी माहिती देण्यात आली. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत श्रमिक, वंचित, दलित, भटक्या, विमुक्त, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज दिला आणि समान प्रतिष्ठा, सामाजिक समता, न्यायाविरुद्ध संघर्षाची प्रेरणा देणारे आणि विचार आणण्याची आजही समाजाला दिशा देणारे आहे, असे प्रतिवादानं या ठिकाणी महाकवी कालिदास मंदिरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी संदेश देऊन आणि अण्णाभाऊ साठेंच्या या साहित्यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अल्प आयुष्यात मराठी साहित्याला अमोल योगदान दिलेले आणि अधिक कादंबऱ्यांच्या, शेकडो कथा, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि गीतांच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर फकीरा ही त्यांची कादंबरी अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचं प्रतीक ठरली. त्याचबरोबर साहित्यामध्ये श्रमिक, दलित, भटक्या, विमुक्त आणि उपेक्षित समाजाचं वास्तव्य प्रभावीपणे मांडण्याचं कार्य सातत्यानं त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहराचा बुलंद आवाज, त्याचबरोबर महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं केलेले योगदान आणि शाहिरांचे केलेले पोवाडे, त्याचबरोबर लोककलेच्या माध्यमातून जनजागृती, मोठ्या प्रमाणात शाहीर यांनी त्यांच्यासोबत असणारे शाहीर अमर शेख, त्याचबरोबर कॉम्रेड श्रीपाद मुरडांगे, आचार्य आत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांच्या समवेत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात साहित्य सक्रिय भूमिका बजावली. माझी मैना गावाकडे राहिली भावनांचा उद्रेक त्यांच्या साहित्यातून या ठिकाणी दिसून येतो. मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाची उपस्थिती होती. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, नाशिक. संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. धन्यवाद. दलित आहे, मागासलेला आहे, अशा समाजाला विचाराची दिशा दिली. म्हणजे या समाजाला पुढे आणण्यासाठी आपल्या साहित्याचा पुरेपूर वापर केला, त्याला बळ दिलं
साठेंच्या पण आज या ठिकाणी जयंती साजरी करतात. अण्णाभाऊ साठे किंवा एक साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे शिल्पकार होते की ज्यांनी आपल्या लेखणीतून समाजाला जागृत केलं, समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. नुसतं साहित्यच नाही तर या समाजाला एक आवाज देण्यासाठी, त्याचा आवाज बुलंद करण्यासाठी अण्णाभाऊंनी अथक प्रयत्न केले. तो काळ आठवा आपण, तुझ्याकडे काही नव्हतं, पण नुसतं लेखणीतून नाही तर विचारातून, आपल्या कर्तृत्वातून त्यांनी समाजाला पुढे जाण्याचं काम त्यांनी केलं. आज ताईंनी सांगितलं खरं आहे. आज आपल्या समाजाची परिस्थिती काय आहे? आपल्या समाजामध्ये मी बघतो, मी या गावाचे माणूस 40-45 वर्षामध्ये मी निवडून देतो त्या ठिकाणी 35 वर्षांनी आमदार 5 वर्षांनी होतो, 40 वर्षांनी निवडून देतोय. मी अगदी माझ्याकडे शेजारी घर आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा एकही वर्ष जात नाही की अण्णाभाऊ साठेंची साजरी करत नाही. वाड्या करून रेजिम करून आज सगळ्यांनी निवडणुकीचे वर्ष म्हटलं सगळ्या समाजाला करतो. आज मात्र खंड पडला, पण आज अधिकार नाही मी अण्णाभाऊ साठेंच्या या ठिकाणी अनाउन्स करण्याचा योग या ठिकाणी आला आणि योगी स्वतःला एक धन्य समजतो. पण आता समाज काही सांगितल्यामुळे खरं खूप मागे, अतिशय मागे. आम्हाला जे सांगितलं आपलं होती गरज आहे, शिक्षणाला पाठवलं गेलं. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण मागितलं दूध आहे, शिका कुठे व्हा. पण आज आपल्या समाजामध्ये ज्या पद्धतीने लोक शिकले पाहिजे, मुलं शिकले पाहिजे, त्या प्रमाणात आधी शिक्षणात आपण मागे आहोत, पुढे गेलो नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की या निमित्ताने आज आपण कटिबद्ध होऊया की माझ्या समाजातला, माझ्या घरातला, माझ्या परिवारातला, माझ्या गावातला एकही मुलगा शिक्षणाशिवाय राहणार नाही. जे काही काळजी करू, ज्याच्या सगळ्या साजरा होतात, पण आणि त्या राखेतून मिळणाऱ्या सोन्यावरती आज ते त्यांचं आज देखील गुजराण करताय. भाऊ, फार वेदना होतात. महानगरपालिकेने अनेक लोक कर्मचारी जे आहेत, तुम्हाला सांगते की काय म्हणतात त्याच्यावरती घेतले, मानधनावरती रोजगारवरती घेतले. भाऊ, माझी विनंती आहे, त्या माझ्या माता भगिनी ज्या राखेचं राख ते जाळतात, ते सोनं घेतात, त्याच्यातनं त्यांना आजार लागतात, त्याच्या पायामध्ये चप्पल नसते. पूर्वी तर स्मशानामध्ये जाणारा जो भात होता तो खाऊन गुजराण करणारा माझा हा समाज आहे. भाऊ, माझी हात जोडून विनंती आहे की ह्या समाजाचा प्रश्न मागे लागता कामा नये. साहेब भाऊ, तुम्ही दोघंही मंत्री आहात, तुम्ही आयुक्तांना आदेश द्या आणि उद्याच्या उद्या फाईल तयार आहे. भाऊ, नावानिशी मी फाईल तयार केली आहे का? बसल्या तिथं आहे का? भाऊ, माझी विनंती, त्याची ऑर्डर काढून यांना दर महिन्याला मानधन मिळेल ह्याची व्यवस्था महानगरपालिकेने साहेब करायला पाहिजे. जर अजून देखील माझा हा समाज वंचित राहत असेल तर मी तुम्हाला सांगते हे काही आपल्यासाठी उष्णावं नाहीये. आणि म्हणून भाऊ, ह्या मुलांच्या शिक्षणाच्या वेगळ्या प्रश्न आहेत. त्यांच्या कामामध्ये गेल्यानंतर आपले लोकप्रिय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असताना भाऊ, माझ्याकडे असलेली जी वस्ती आहे, माझा मोठं माता म्हणा, त्या ठिकाणचं ड्रेनेज असेल, रस्ते असेल, पाणी पुढे चालायला जागा नव्हती. सगळे प्रश्न मी सोडवले. त्यांच्या टॉयलेटचं काम देखील मी आता मंजूर करून घेतलेलं आहे आणि त्यांचे सगळे प्रश्न सोडवले. पण मी आपल्याला विनंती करेन की त्यांना हे मानधन देण्याचं काम जे आहे ते आपण करावं, एवढी मी आपल्याला विनंती करते.